नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब फॉर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन ओव्हरसीज बँक भरती निघाली 2025 कडून. याच्यावर जी वॅकन्सी जी असणार आहे, जे पद असणार आपलं स्पेशलिस्ट ऑफिसर एसओ करता इथं वॅकन्सी आहे. टोटल इथे 127 पदांसाठी इथं वॅकन्सी निघाली. त्यासाठी इथे शैक्षणिक पात्रता असणार आहे. एम-सी-ए, एम-एस-सी, बी-टेक वाली इथं अप्लाय करू शकता आणि इथं आणि पी-जी डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. एम-बी-ए वाले नाही झाले, पी-जी-टी-एम, सी-ए वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके. आर्किटेक्चर पदवीवाल्यांसाठी चांगली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल सगळ्या पदांकरता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, इंडियन ओव्हरसीज बँककडून इथे वॅकन्सी निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी असणार, चेन्नईला हेड ऑफिस आहे मित्रांनो. ओके. 3 नंबरची नोटिफिकेशन असणार आहे 2025-26 करता. 12/9/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे स्पेशलिस्ट ऑफिसर 2025-26. इंडियन ओव्हरसीज बँक्स लँडिंग पब्लिक सेक्टर बँक असणार आहे. हेडक्वार्टर याचं चेन्नईमध्ये आहे मित्रांनो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी 127 पदांसाठी त्यांनी इथं वॅकन्सी काढलेली आहे. स्केल 2 मध्ये, स्केल 3 मध्ये. ओके. एम-एम-जी मध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्टेड कॅन्डिडेटला इथे इलेव्हनची क्रायटेरिया दिलेली आहे. अप्लाय करण्यासाठी 12/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत व्हिजिट करायची. वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आधी ऍक्सेप्टेबल असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता दिलेले त्यांनी आता बिफोर अप्लाय करण्यासाठी कॅन्डिडेटला इथं रीड करायची ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली. आपल्याला इन्शुअर आपल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे चेक करायची, ॲप्लिकेशन फीस भरायची आहे, फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके. इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेल्या आहे, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे डेटच्या, जे की आपले ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे 12/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत. ओके. ऑनलाईन ओपनिंग झालेली आहे 12/9/2025 ते 3/9/2025 पर्यंत शेवटची दिनांक असणार, 3/10/2025 पर्यंत शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्यासाठी. डिटेल ऑफ पोस्टबद्दल इथं माहिती दिलेली आहे. कॅटेगरीनुसार जसं की फिजिकल चॅलेंज वगैरे, हॉरिझॉन्टल बेसिस, सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी प्लेस आपल्याला इथं दिलेली आहे. कॅटेगरी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, डब्ल्यू, जनरल, जनरलसाठी आणि इथं दिलेली आहे. ओके. जे की वॅकन्सी दिलेली आहे त्याबद्दल कॅटेगरी वाईज नाव वगैरे दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दिलेले आता पुढे जाऊया आपण स्टेप बाय स्टेप. आता याच्यामध्ये कॅटेगरीनुसार इथं पदं वगैरे आपण बघूया कोणते कोणते पदं असणारे. पोस्ट कोड दिलेले आहे, पोस्ट नेम, ग्रेड दिलेली आहे, त्यानंतर टोटल वॅकन्सी दिलेली आहे. ओके. आणि त्यानंतर इथं पी-डब्ल्यू-डीसाठी वॅकन्सी दिलेली आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला 1 नंबरला मॅनेजर ऑडिटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये ग्रेड आपल्याला एम-एम-जी-एस ते एम-एम-जी-एस 2 असणार आहे. 8 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. सीनियर मॅनेजर ऑडिट करता इथं 2 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. मॅनेजर सिव्हिलला तिथं 5 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. मॅनेजर आर्किटेक्टसाठी तर 3 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. ओके. मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी इथं 1 वॅकन्सी बघायला मिळते कॅटेगरीनुसार. मॅनेजर ऑटोमोबाईलसाठी इथं 1 वॅकन्सी आहे कॅटेगरीमध्ये. मॅनेजर प्रिंटिंगसाठी इथं 1 वॅकन्सी. मॅनेजर थेरसुरीसाठी इथं 11 वॅकन्सी. मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिटसाठी 6 वॅकन्सी बघायला मिळतात. सीनियर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिटला 4 वॅकन्सी. मॅनेजर आय-टीमध्ये 41 वॅकन्सी बघायला मिळतात आपल्याला. सीनियर मॅनेजर आय-टीमध्ये 4 वॅकन्सी. रिस्क मॅनेजमेंटचं मॅनेजर रिस्कमध्ये आपल्याला 5 वॅकन्सी. सीनियर मॅनेजर रिस्कमध्ये 5 वॅकन्सी. मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये 13 वॅकन्सी. सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये 2 वॅकन्सी. मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनियर मोबाईल ॲप्समध्ये 2 वॅकन्सी. सीनियर मॅनेजर सॉफ्टवेअरमध्ये 1 वॅकन्सी बघायला मिळते कॅटेगरीनुसार. त्यानंतर इथं मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियरला 2 वॅकन्सी. मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये इथे आपल्याला 2 वॅकन्सी. नॉन डॉन्ट डॉन्ट डूट नेटमध्ये टेक्नॉलॉजीजमध्ये. ओके. मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनियर जावा टेक्नॉलॉजीजमध्ये आपल्याला 2 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर मॅनेजर्स सॉफ्टवेअर इंजिनियर एम-एल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला इथं 2 वॅकन्सी. मॅनेजर डाटा सायंटिस्टमध्ये 1 वॅकन्सी. सीनियर मॅनेजर डाटा सायंटिस्टमध्ये आपल्याला 1 वॅकन्सी. मॅनेजर डाटा इंजिनियरला इथे 1 वॅकन्सी. सीनियर मॅनेजर डाटा इंजिनियरला इथे 1 वॅकन्सी. टोटल इथे 27 वॅकन्सी कॅटेगरीनुसार असणार पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीला मिळवून. ओके. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे इंडियन नॅशनॅलिटीवाली इथं अप्लाय करू शकता, काहीही हरकत नाहीये. ओके. याच्यामध्ये नंतर इथं माहिती वगैरे दिलेली आहे थोडी, गव्हर्नमेंट गाईडलाईन्स वगैरे. आता याच्यामध्ये असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स 1/9/2025 पर्यंत आपलं काउंट होणार आहे. ओके. याच्यामध्ये 1/9/2025 पर्यंत एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे. पोस्ट क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, स्किल रिक्वायर्ड, नेचर, ड्युटीज, परफॉर्मन्स आपल्याला पोस्ट वाईज आपल्याला डिटेल्स आपल्याला दिलेले आहे. बेसिकली आपल्याला क्लिअरन्स फॉर सर्टिफिकेशन कोर्स फॉर कॅन्डिडेट 3 इयर. ओके. आपल्याला 3 इयरपर्यंत आपल्याला कोर्स वगैरे इथं
कॉम्प्युटर स्किल सर्टिफिकेशन करून द्यायचं आहे 1/9/2025 ते 1/9/2025 पर्यंत. ओके. 1/9/2022 ते 1/9/2025 पर्यंत. ओके. त्यानंतर इथं पोस्ट कोड दिलेला आहे, नेम दिलेला आहे, लिमिट एज्युकेशन क्वालिफिकेशन्स दिलेलं आहे, एक्सपिरियन्स दिलेला आहे, वर्क एक्सपिरियन्सबद्दल माहिती दिलेली आहे. सगळ्यात पहिले जे पोस्टिंग असणार आहे मॅनेजर ऑडिटसाठी इथं 25 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एम-सी-ए, एम-एस-सी कॉम्प्युटर, बी-टेक वाले इथं अप्लाय करू शकता. इथं 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर याच्यात पण आपल्याला सीनियर ऑडिटमध्ये पण सेम दिसणार आहे. एम-सी-ए, एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स आणि बी-टेक वाले अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये 30 ते 40 वर्ष आपल्याला एज लिमिट असणार आहे अप्लाय करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मिनिमम 6 वर्षाचा. याच्यामध्ये 25 ते 35 वर्षापर्यंत एज लिमिट होतं. ओके. त्यानंतर इथं मॅनेजर सिव्हिलला इथं 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बी-टेक डिग्रीवाल्यांसाठी सिव्हिलसाठी इथं वॅकन्सी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर इथं मॅनेजर आर्किटेक्चरला इथं 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन आर्किटेक्चरमध्ये झालेली पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मॅनेजर इलेक्ट्रिकलला 25 ते 35 वर्ष वयोगट, बी-टेक इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मॅनेजर ऑटोमोबाईलमध्ये 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक मेकॅनिकल ऑटो इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा इथं एक्सपिरियन्स लागणार आहे. मॅनेजर प्रिंटिंग करता 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक प्रिंटिंगवाल्यांसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मॅनेजरसाठी तर 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. डिग्री इन आपल्या डिसिप्लिन परफॉर्मन्स पाहिजे. एम-बी-ए, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता. सी-वाले अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. ओके. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे सगळी. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट करता येतं 25 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला 25 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फुल टाईम बॅचलर डिग्री पाहिजे. एम-बी-ए, सी-ए वाले, पी-जी-डी-एम वाले अप्लाय करू शकतात. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. सीनियर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. फुल टाईम बॅचलर डिग्री पाहिजे झालेली पाहिजे याच्यामध्ये. नंतर एम-बी-ए, सी-ए वाल्यांसाठी, पी-जी-डी-एम वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. त्यानंतर आता इथं पुढे गेल्यानंतर आता मॅनेजर आय-टीसाठी 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक, एम-ई, एम-टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपली झालेली पाहिजे. एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्सवर इथं अप्लाय करू शकतो 60% ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे जॉबबद्दल. ओके. तर आपण वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आता पुढचं पोस्ट आपलं जे असणार आहे सीनियर मॅनेजर आय-टीमध्ये याच्यामध्ये आपल्याला 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक, एम-टेक वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. एम-एस-सी वाल्यांसाठी असणार आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे याच्यामध्ये पण. ओके. याच्यात पण कामाबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला रिस्क मॅनेजरसाठी तर 25 ते 35 वर्षापर्यंत सी-ए वाल्यांसाठी तर वॅकन्सी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तर लागणार आहे. ओके. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आता असणार आहे सीनियर मॅनेजर रिस्कमध्ये आपल्याला 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. इथं पण आपल्याला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि ग्रॅज्युएट डिग्री, एम-बी-ए, पी-जी-डी-एम वाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. त्यानंतर तर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय-टी सेक्टरची वॅकन्सी याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. बी-टेक वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. 24 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू. एम-सी, एम-एस-सी वाले अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 35 ते 38 वर्ष 25 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक कॉम्प्युटर सायन्सवाल्यांसाठी वॅकन्सी 60% याच्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे आपल्याला पण. ओके. 3 ते 5 वर्षापर्यंत आपण एक्सपिरियन्सनुसार करू शकतो. मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला इथं मोबाईल ॲप्ससाठी इथं 25 ते 35 वर्षापर्यंत बी-टेक वाल्यांसाठी वॅकन्सी 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये पण एम-सी, एम-एस-सी वाले, एम-टेक वाले पण अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं सीनियर मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनिअरमध्ये मोबाईल ॲप्ससाठी तर 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक कॉम्प्युटर सायन्स, एम-एस-सी, एम-सी आणि एम-टेक एम-सी वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स जो लागणार आहे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. त्यानंतर जो असणार आहे आपला मॅनेजर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला बी-टेक वाले अप्लाय करू शकता. एम-सी, एम-टेक आणि एम-एस-सी वाले पण अप्लाय करू शकता. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. याच्याबद्दल माहिती दिलेली आहे संपूर्ण. त्यानंतर आपल्या इथं मॅनेजर आपलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये बी-टेक कॉम्प्युटर सायन्सवाल्यांसाठी तर वॅकन्सी असतात. एम-सी, एम-टेक, एम-एस-सी वाले अप्लाय करू शकता. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला याच्यामध्ये पण लागणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर इथं आपले मॅनेजर आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर जावा टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक कॉम्प्युटर सायन्सवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे.
एम-सी-ए, एम-टेक, एम-एस-सी वाल्यांनी इथं पॉझिटिव्ह असणारे 4 वर्षाचा इथं आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. त्यानंतर इथं व्हॅकन्सी असणार आहे. ह्याच्यामध्ये मॅनेजर ऑफ द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एम-एल करता 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. जर बी-ई, बी-टेक, कॉम्प्युटर सायन्स, एम-पी-ए, एम-बी-ए आणि एम-टेक वाले, एम-एस-सी वाले अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 4 वर्षाचा लागणार आहे. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं 23 नंबरला मॅनेजर डाटा सायंटिस्टमध्ये 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक वाल्यांसाठी व्हॅकन्सी एम-सी, एम-टेक, एम-एस-सी वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक्सपिरियन्स 4 वर्षाचा लागणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये सीनियर मॅनेजर आपल्या डाटा सायंटिस्टमध्ये 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक आणि एम-सी, एम-एस-सी, एम-टेक आणि एम-एस-सी वाले यांना लागणार आहे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये. ओके. त्यानंतर आता पुढचं असणार आहे मॅनेजर डाटा इंजिनिअरला 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी-टेक कॉम्प्युटर सायन्स आणि एम-टेक आणि एम-एस-सी, एम-सी-ए वाले याच्यामध्ये आपल्याला लागणार 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर असं 26 नंबरला सीनियर मॅनेजरसाठी इथं व्हॅकन्सी डाटा इंजिनिअरमध्ये सेम क्वालिफिकेशन बी-टेक, एम-सी-ए, एम-टेक, एम-एस-सी वाल्यांसाठी इथं 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे फक्त. ओके. याच्यानंतर आता हे संपूर्ण तुम्हाला हे पदांबद्दल माहिती दिली आहे. 60% च्या मध्ये पाहिजे आपल्याला सगळ्या पदांमध्ये. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएट असो, काही असो. ओके. याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे. बेसिकली आपले एज लिमिट काउंट होणार आहे 1/9/2025 पर्यंत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एज लिमिट आपल्याला जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. सगळ्यात आधी पण त्याच्यानुसार पण कॅटेगरीमध्ये सूट असणार आहे. एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट, ओ-बी-सीला 3 वर्षाची सूट, पी-डब्ल्यू-डीला 10 वर्षाची सूट, 1984ला 5 वर्षाची सूट, एक सर्व्हिसमॅनला 5 वर्षाची सूट असणार आहे. बेसिक व त्यांच्या तिथं तिथं टी-एस सोडल्यानुसार. ओके. आता याच्यात दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला बेंचमार्क, पी-डब्ल्यू-डी, ओ-सी त्याच्यानंतर आपल्याला विजेबल वगैरे इथं दिलेलं आहे. पी-डब्ल्यू-डीची माहिती दिलेली आहे. ओके. कॅटेगरीनुसार एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी, इकॉनॉमिक्स पर्सन्स वगैरे. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता इम्प्लॉयमेंटल सॅलरी, आता पे स्केल अलाउन्स रिक्वायरमेंट जे असणार आपल्याला, आता एम-एम-जी-एस वाल्यांचे असं ग्रेड 2ला आहे ना 64,820 पासून तर 93,960 रुपये पगार इथे भेटणार आहे. एम-एम-जी-एस 3 मध्ये 85,920 ते आपल्याला 1,05,200 रुपये आपल्याला 1,05,280 रुपये पगाराचा बघायला मिळतो. ओके. प्रोबेशन पिरियड असणार आहे आपल्याला कॅन्डिडेटला 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. म्हणजे आपण त्याला ट्रेनिंग पिरियड असं म्हणतो परमनंट व्हॅकन्सी असल्यामुळे. बॉन्ड असणार आहे याच्यामध्ये आपल्याला ₹2.5 लाख बॉन्ड असणार 3 वर्षासाठी आपल्याला असणार आहे एम-एम-जी-एस 2 मध्ये पण 3 मध्ये पण. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेल्या पोस्टिंग आपल्याला ट्रान्सफर्स वगैरे आपल्याला ऑल इंडियामध्ये कुठेही जॉब भेटू शकतो. लीव्हज, ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे भेटणार आहे. अदर अलाउन्स भेटणार आहे आपल्याला. एक्सपिरियन्स वगैरे आपल्याला सगळं भेटणार. न्यूजपेपर कॉस्ट भेटणार, टेलिफोन कॉस्ट. त्यानंतर इथं कन्व्हर्जेस एक्सपिरियन्सचं कॉस्ट. ओके. त्यानंतर वेगळे-वेगळे रेसिडेंटल कॉस्ट वगैरे आपल्याला भेटणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे याच्यामध्ये आता ऑनलाईन एक्झामिनेशन करणार आहे आणि इंटरव्ह्यू बेस्ड आपलं सिलेक्शन असणार आहे. ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू. ओके. हे 2 आपल्याला स्टेज असणार आहे. याची ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. जे की ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आपल्याला 12/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत. एक्झामिनेशन दिलेलं आहे, टॉपिक्स दिलेले आहे. इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकता. 30 मिनिटाचा टाईम. जनरल अवेअरनेस, स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्रीचे 25 क्वेश्चन 25 मार्क इंग्लिश लँग्वेजमध्ये 30 मिनिटाचा टाईम. प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन 50 मार्क इंग्लिश लँग्वेजमध्ये 60 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क्स असणार आहे आपल्याला. 2 घंट्याचा टाईम असणार आहे. ओके. 2 ऑनलाईन एक्झामिनेशन 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे. 3 सेक्शन याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. ड्युरेशन दिलेले आहे. 2 घंट्याचा टाईम दिलेला आहे. 3 आपल्याला याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे आपल्याला. 100 पैकी आपल्याला 30% मार्क्स आणायचे आहे. तरच आपण इथं क्वालिफिकेशनमध्ये येत असतो. ओके. 35% ऑन रिझर्व्ह कॅटेगरीला आणि 30% एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डीला. ओके. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग. इथं आपल्याला मॉडिफिकेशन वगैरे असणार नाही. ओके. वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, नंबर आणि पासवर्ड जनरेट होऊन जातो. ओके. ॲप्लिकेशन फीस भरायची आहे. एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यूला ₹175 प्लस जी-एस-टी. ऑल कॅन्डिडेटला ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एसला ₹1,000 प्लस जी-एस-टी असणार आहे. ओके. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं पेमेंट दिलेलं आहे. पेमेंटची ऑनलाईन पद्धतीने रिसिप्ट वगैरे आपल्याला डाउनलोड करून घ्यायची. क्रेडिट सिबिल स्कोअर जो बँकेमध्ये लागतो 650च्या वरती लागतो. तर तो आपला 650-700 पर्यंत सिबिल स्कोअर असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. तेव्हाच आपलं सिलेक्शन पण होतं. ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेलं आहे. प्रिंट आउट कॉल लेटर लागणार आहे आपल्याला. याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट, सेल्फ रजिस्टर, फोटोग्राफी सोबत आपल्याला घेऊन जायची आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस. ओके. इंटरव्ह्यू कॉल लेटर, व्हॅलिड सिस्टम जनरेट ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन, डेट ऑफ बर्थ 10वीचं किंवा 12वी सर्टिफिकेट आहे. ओके. फोटो, पासवर्ड, आयडेंटिटी फोटोग्राफ, एक आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. ऑल मार्कशीट्स वगैरे सगळे घेऊन जायचे आहे. झेरॉक्स कॉपी सोबत. ओके. त्यानंतर इथं
प्रूफ ऑफ आयडेंटिटी आपल्याला इथे एक्झामिनेशनसाठी आपल्याला घेऊन जायचं आहे, जे की आपल्याकडे असेल आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन ओके. त्याची झेरॉक्स कॉपी एक्झामिनेशन सेंटर आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. ऑल इंडियामध्ये दिलेलं आहे, इंटरव्ह्यू वगैरे आपल्याला दिलेलं आहे, जो की आपल्याला इथे इंटरव्ह्यू वगैरे जायचं आहे. कॉल लेटर वगैरे इंटरव्ह्यूचं आपल्याला भेटून जाईल, ॲड्रेस वगैरे तिथं मिळून जाईल ओके. इथं गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला ओके. अशा पद्धतीने इम्पॉर्टंट गाईडलाईन्स आपल्याला बघून घ्यायची, एकदा वाचून घ्यायची ओके. डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे, याची नोटिफिकेशन आलेली आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट ऑटोमॅटिक डिक्लेरेशनची इथे माहिती दिलेली आहे, जे की एकदा आपण वाचून घ्यायची, नाहीतर फॉर्म भरताना पण आपल्याला हे बघायला मिळतं. आता इथं दिलेलं लिस्ट ऑफ आपल्याला एक्झामिनेशन सेंटर दिलं, न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरू करता ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला ओके. तर याचे फॉर्म चालू झालेले आहेत, आपण लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहे 12/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके. आणि PDF पाहिजे जर डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून ठेवायचं आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.